हाय हॅलो नमस्कार. काल श्रीनूची छोटी आत्तू आली आणि आत्तूने आणलेला खवा आज आम्ही अनपॅक करणार होतो. त्यामध्ये छान ट्रायंगल्स, नमकीन आणि स्पेशली घरी बनवलेलं होममेड लोणचं पण आणलं. त्यामध्येच मँगो, छान केक्स आणि बाकीचे पण होते आणि मेन म्हणजे हा चकली, जे की मला खूप जास्त आवडल्या आणि मी आणल्याबरोबरच त्याला अर्धे असतं तर खाऊन पण टाकल्या. नंतर चला म्हटलं आता नाश्ता बनवा. इकडे मी छान पोहा नाश्त्यामध्ये बनवून घेतला आणि मोठ्या आतूच्या शेतातून ह्या मुंगफलीच्या शेंगा आल्या होत्या. त्याला पण मी छान इकडे धुवून घेतल्या आणि उकडून घेतल्या, कारण उकडलेल्या शेंगा खायला पण खूप छान लागतात. आणि हे बघा माझं वादळ स्वतः तर झोपत नाही आणि याला कोणी झोपलेलं अजिबात आवडत नाही. आणि आता आमच्याकडला लाईन खूप जास्त जात आहे, त्यामुळेच इकडे काहीसा माझा असं हाल झाला. स्वयंपाक करताना अजिबातच लाईन नव्हती आणि जसाही माझा स्वयंपाक झाला तेव्हाच लाईन आली. तोपर्यंत माझा हाल काहीसा असा झाला. त्यानंतर छान रेडी वगैरे झाली, कारण आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं. आता अधिक मास सुरू आहे, त्यामुळेच आतू भाषाला दान करणार होती. म्हणूनच इकडे आम्हाला छोट्या-मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या आणि मला कुठे पण जायच्याच मागे फिरावं लागतात, कारण हे वादळ अजिबातच कुठे शांत बसत नाही. आणि शांत बसायच्या नावाने आम्ही डायरेक्ट गंजामध्येच जाऊन बसलो. नंतर समोरच्या दुकानमध्ये आले, तिकडेच ह्या ताई भेटल्या, जे की माझ्या फॉलोवर्स आहे आणि ताई नागपूरच्या आहे. ताई बोलल्या, की "मी आधी मोबाईलमध्ये बघून आली, की ही तीच मुलगी आहे का जी व्हिडिओ बनवते." भेटून खूप छान वाटलं. त्यानंतर बाबूसाठी कपडे वगैरे घ्यायचे होते, ते कपडे पण घेऊन घेतले. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. माझे व्हिडिओ आवडत असल्यास फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.